नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो मंडळी, आज आपण चालले पूर्व कर्नाटकची भटकंती करण्यासाठी. तर मंडळी, आपण कर्नाटकला कुठल्या रोडने जाणार आहोत, कर्नाटकमध्ये कुठे राहणार आहोत, कर्नाटकमध्ये काय काय पाहणार आहोत, हे सगळं जर तुम्हाला बघायचं असेल ना तर स्टे ट्यून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, अशा प्रकारे आपली गाडी आलेली आहे आणि आता आपण चाललो पुण्याच्या दिशेने आणि अर्ली मॉर्निंगला आपली कर्नाटकची जर्नी स्टार्ट होणार आहे. बाय पप्पा, हॅपी जर्नी. तर मंडळी, आता आपण आहोत बेळगाव जिल्ह्यातील नंद्याळी या गावामध्ये आणि हे गाव आहे आपल्या प्रसाद भाऊच्या आत्याचं आणि नाश्त्यासाठी आपल्याला बनवलेले पोहे आणि घावणे. तर बघा बघता तुम्ही आता ओमकार आणि इकडं दाद्या हे करतो खाते आणि साहेब इकडे हे करतो. बघा मस्त घावणे आलेले आहेत आणि वाटाण्याची भाजी आहे. तर मंडळी, आता आपण बेळगाव जिल्ह्यातील नंद्याळी या गावामध्ये आहे. आता हे गावामध्ये कुठं राहतं, आपल्याला प्लॅन जो ठरला होता ना की डायरेक्ट हम्पीला जायचं, पण आम्ही रात्री प्लॅन चेंज करून रात्री 12 वाजता आपण कोल्हापूर मार्गे कोल्हापूरमध्ये येऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आणि बेळगाव मार्गे आता बेळगावमध्ये असणाऱ्या नंद्याळी या गावामध्ये आहे. आणि या गावामध्ये आलेले आपल्याला आश रोड असले छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक बघायला भेटते आणि पाठीमागं बघू शकता ना विठ्ठल रुक्माईचं मंदिर देखील बघायला भेटते. ते म्हणजे आपण महाराजांचं दर्शन घेऊ, त्यानंतर विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेऊ, त्याच्यानंतर पुढचा प्रवास आपण चालू करू. ज्यावेळेस इथं आम्ही सकाळी आलो होतो ना, तर इथं इथले गावकरी जे आहेत ना ते दर रविवारी इथं नित्यपूजा केली जाते. मी बघित होते इथं जे गावकरी होती, जी पोरं होती ना ती गांधी टोपी घालून आणि इथं ज्या पोरी होत्या ना तिथं साफसफाई करत होते. किती भारी आहे ना. म्हणजे बेळगावमध्ये प्रत्येक गावामध्ये जो प्रसाद भाऊ आहे ना तो बेळगावचा आहे, तो आम्हाला सांगतो की प्रत्येक गावामध्ये ना तुम्हाला असं छत्रपती शिवाजी महाराजांचे ना असे स्मारक दिसते. मंडळी, आज आपण चाललोय कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात असणारा वेरूळचा किल्ला म्हणजेच राजहंसगडाला भेट देण्यासाठी. सिद्धेश्वर मंदिरामधून दर्शन घेतल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपल्याला मंदिराला लगतच एक मंदिर दिसते. या मंदिरामध्ये देखील जाऊन आपण दर्शन घेऊ. आतमध्ये एक शिवपिंड आहे आणि काही
देवांचे शिळारूपी असे काहीतरी शिळा आहेत. कुठले देव आहेत ते नक्की आपल्याला माहिती नाही, त्याची माहिती काढून नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगेन. आणि पाठीमागं बघू शकता ना, बेळगावमधील ना वस्तुस्थितीमध्ये असलेला किल्ला आपल्याला दिसतोय. अखंड अशी तटबंदी आपल्याला बघायला मिळते. खरं तर या किल्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य जर बघितलं ना, आकर्षणाची गोष्ट जर बघितली ना, छत्रपती शिवाजी महाराजांची आसनावरती बसलेले हे स्मारक बघायला इथं खूप काही सर्व लोक येतात. आता ते स्मारक आपण बघू आणि दर्शन घेऊ आणि मग पुढं कूच करूया. तर मंडळी, सिद्धेश्वर मंदिराच्या थोडंसं पुढं आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाकडे जातानाच आपल्याला लागतं ते हे पाण्याचं टाकं लागतं, ते बघू शकता. आणि त्याच्यावरती ही जाळी लावलेली दिसते. पाण्याची टाकी बघून झाल्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ना इथं एक तळघर असल्यासारखं दिसतंय. आणि हे तळघर आतमध्ये जाऊन आपण बघूया. तर मंडळी, हे तळघर नाही आहे, हा चोर दरवाजा आहे. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला कळलं. पाठीमागं बघू शकता ना, हे असं छोटंसं दरवाजा आहे. म्हणजे आणीबाणीच्या वेळी सुरक्षितरित्या गडावरील जे कोणी राजे महाराजे असतील ना, त्यांना सुरक्षितरित्या बाहेर येण्यासाठी या दरवाजांची व्यवस्था केली जायची. शकता ना, पाठीमागं अशी तटबंदी लगत आहे ना, सुंदर अशी दगडीचा पायरी मार्ग बनवलेला आहे. बघू शकता ना, राजहंसगडावरून आहे ना पाठीमागचा हा सुंदर असा प्रदेश आपल्याला बघायला भेटतोय. बघू शकता तुम्ही. आणि पाठीमागं हे सिद्धेश्वराचं मंदिर आणि पाठीमागं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि अशी पूर्ण गडाची तटबंदी बघू शकता. छोटासा गड आहे पण सुंदर गड आहे मित्रांनो. तर मंडळी, या बुरुजावरती आपण आलो ना, तर पाठीमागं बघू शकता तुम्हाला अशा या जंग्या बघायला भेटतात. आणि पाठीमागं हे जे चित्र तुम्हाला दिसतंय ना, ते इथं तोप लावलं जायचं त्या काळामध्ये. आणि पाठीमागं बघू शकता ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं स्मारक आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता ना, इथं असले आपले मशाल लावण्यासाठी जी दगड असायचं ना, ह्याच्यामध्ये मशाल अडकवली जायची. तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता असा गोल दगड आहे, ह्याच्यामध्ये मशाल अशी अडकवली जायची. तर मंडळी, तटबंदीच्या खालच्या बाजूस आहे ना, इथं आपलं छोटंसं असं मंदिर दिसते दगडामधलं. ॲक्च्युली माहिती नाही आहे कुठल्या देवाची ही वास्तू आहे, ती बघू शकता तुम्ही इथं. साधारणतः 15 ते 20 मिनटामध्ये हा गड तुम्ही पूर्ण बघू शकता. अखंड अशी तटबंदी आहे, सुस्थितीमध्ये असलेला हा किल्ला आहे. नक्कीच तुम्ही ज्यावेळेस बेळगाव शहरामध्ये असाल ना, त्यावेळेस नक्कीच या राजहंसगडाला भेट द्या. तिथं असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक देखील बघा. सुंदर असं उंच असं स्मारक आपल्या इथं बघायला भेटतं. आणि या भुईकोट किल्ल्याची निर्मिती ना, या शहरामध्ये असणाऱ्या बाजारपेठेवरती लक्ष ठेवण्यासाठी केली होती. तर मंडळी, अशा प्रकारे बेळगावमध्ये असणारा राजहंसगड आपला बघून झालेला आहे. आणि आपण आता गड उतार झालेला आहोत. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.